नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरण या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळेवर याआधी देखील 2 गंभीर गुन्हे दाखल आहेत। 98 म्हणजे 1998ला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर 2015ला विनयभंग आणि जीवेमाराचा प्रयत्न हा देखील गुन्हा दाखल करण्यात आला। पण दुर्दैव दोनही गुन्ह्यांमधून त्याची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता। 24 जुलै 2015ला घराजवळ राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा देखील अत्याचार करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आलेला होता। एवढंच नाही तर विरोध केल्यावर त्या मुलीला कोयत्याने मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आलेला होता। त्यानंतर कांबळेवर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होता। पण 4 मे 2019ला पुण्याचे विशेष आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश A.V. रोटे यांनी कांबळेंची सबळ पुराव्याअभावी कांबळेची निर्दोष मुक्तता केलेली आहे। आता या सगळ्या प्रकरणी संताप व्यक्त होतोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? एकूणच या भीमराव कांबळेचा जर लेखाजोखा आपण मांडला तर तो लेखाजोखा हा गुन्ह्यातल्याच कारकिर्दीचा असल्याचा पाहायला मिळतं, पण पुराव्याअभावी याची निर्दोष मुक्तता आज मात्र महाराष्ट्राकरता चिंता वाढवणारी ठरलेली आहे। नक्कीच अतिशय दुर्दैव हे म्हणावं लागणार आहे। भीमराव कांबळे हा हॅबिच्युअल म्हणजे त्याला सातत्याने अशा पद्धतीच्या घटना करण्याची सवय होती का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। कारण की 1998 आणि 2015ला सुद्धा त्यांनी असे लैंगिक अत्याचार केल्याची घटना ही समोर आलेली आहे। 2 गुन्हे त्याच्यावर गुन्ह्यामध्ये दाखल होते, मात्र एका गुन्ह्यामध्ये तो निर्दोषपणे सुटलेला होता। खरं तर त्याच वेळी जर त्याला गंभीर स्वरूपाची शिक्षा झाली असती तर कदाचित आज ही चिमुकली या कृत्यापासून वाचली असती। मात्र ज्या पद्धतीने त्याला जामीन मिळालेला होता, जामिनानंतर तो बाहेर आलेला होता आणि त्यानंतर ही 2 दिवसापूर्वी जी घटना घडलेली आहे ती भीमराव कांबळे यांनी केलेली आहे। याचं कारनामा आपण पाहिलं तर 1998ला आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे। तर मुद्दा लक्षात येतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।